हा इकडं आईचं स्वामींचं काय चाललंय हा सकाळ सकाळ घ्यायला लागतंय का नाही हे स्वामी हा काय म्हणते आई मग काहीच नाही होई ना काय तर असेल की सकाळ सकाळ आज काय पालखी कुठं आली असेल का आता आता म्हणली की कुठं पुण्यात नाही बाहेर पिंपरी चिंचवडमध्ये आणि आपल्या फलटमध्ये कधी यायची काय माहिती म्हणजे 15 तारखेला मग काय माहिती अगं माहित आहे असं मग ती काय माहिती आहे बघा आई कशी बोलती येते आता मला तर वार कोण वार आहे काय माहिती आज शुक्रवार हा ग 15 तारीख शनिवार असं शुक्रवार आहे आज आहे शुक्रवार पालखी कधी येते या वारार तोंड बाकीच वाकड करतं घेण्यासाठी नाही बाबा मी नाही घेत हा हा घाल कपडी तिला आंघोळ करू ठुलंय पाणी ठुलंय कसं वातावरण झालंय बघा हे का नाही काय सकाळच वातावरणात बरं वाटतंय का नाही करड प्याकाळी ती आमच्या काही करड ती का नाही कर प्याकाळी ती लय राड झालाय खाली लय राड झालाय असू दे असं मस्त की इकडं वातावरण झालंय बघा सकाळ सकाळचं चाकाळतं या आणि कुरिअर सगळ्यांचं पाठवणार आहे बरं का झालंय आता बाहेरचा पाऊस थांबलाय का नाही काही होय आपल्याकडे पाऊस पेरणी हा काय नाही पेरणी आता रान काय पेरायचं यात वळून गेली का नाही बघ बरं आहे का नाही पण वल उडून गेली का नाही मकाला पाणी नको होई हायच बघा असं आहे मका करायची म्हणती पण मकाला पाणी लागतं ना काय तर आपलं आता पाणी विहिरीला फनालाच पाणी नाही हो का गॅसचा वास कसला आहे तुया मग काय कशाची फोडणी काय केलं एवढंच कालवण आणि तिकडं होला खरंच कडे भरून केली बघा 2 कालवण केली आज काय पाणी कुठं दिवस उगावला आज ग होय पण आज दिवस कुठं उगावला मग काय 2 कालवण आज 2 भाज्या आज एक भाजी होणार आहे बघ होती का नाही आज एक भाजी होणार आहे पनीरची सुकी भाजी किती भाजी होती ग का पातळ चांगली होती पालखी कुठं आली असेल आता ग आपल्या इथं हाय मग ती 15 तारखेला होय वार कोणाला तू मग खरेदी करायला 2000 रुपये द्यायचं खरेदी करायला पूर्णला खेळणी घ्यायला लागतील लागा साहित्य घ्यायचं घरात साहित्य म्हणजे काय काय लागतात की वस्तू आपल्या आता आपण कांद्याचं बांधले या कांद्याचं लागा आपण तिथं घेतलं असतं लागा आज हो पालखी आहे का नाही जाऊ देता घेतलं की कधी तर घेतलंच ना पण पोरींचं घ्यायचं की आपल्याला शाळेचं तख्त ही घरात काय काय लागलं तर हो लय खर्च होणार आहे यंदा आता स्वराला एवढं लागणार तर 2000 द्यायचं अयो मग काय तर या वर्षी तर खरेदी करू दे 10 वर्ष झालं काय खरेदी केली नाही पालखीला लग्न झालं तेव्हा एकदा पालखीला गेलो असं त्याच्यापासून अजून पालखीला गेलो नाही पण 10 वर्षाचं आता वाचपा काढती होय मग काय तर मग मला 2000 द्यायचं पुरीला 1000 रुपये मला 1000 रुपये साहित्य खरेदी करायचंय पुरींना घ्यायचं काय काय खरेदी करा 2000 एवढं सामान घरातलं आणायचंय काय वस्तूच मागले तेवढे का नाही छोटे कडे आणायचे लोखंडी किती कडे झाले 1 2 3 4 बस ती अजून आल्या फिरून आल्या फिरून दोघी मलप देऊन आल्या मलप देऊन आल्या होय तर लायटरचा पैसे दिलं का नाही तर पुरी घसारती त्या नव्हतीच मसाला झाले आंघोळ का किस्सा बाहेर आलाय किस्सा सोयाबीन आणली साडी कराय कालून कालवण डब्याला करायचं ताईच्या सुक करा किंवाच आता कालवण केलंय की सुक नास होईल सकाळचे 3-4 भाज्या करा आणि संध्याकाळी काय करा माहिती का नुसतं फळकून पाणी करा आणि ती चारा संध्याकाळी तेवढं 3-4
4 भाज्या कुठे केली ती बघ की 1 2 अजून तिवळची 4 भाज्या होणार दिवस होता आज. काय केलं त्या पुरींना वरण केलंय आणि स्वराला डब्याला करायचं म्हणलं स्वराच्या डब्याला करायचं काय का? आता ही भाजी आई मगाशीच तर मगाशीच आपलं- केली असती मगाशीच. आता काय करते 2 काढून अगं करावी 2 भाज्या असावेत एखादी सुकी भाजी करा मेथीची. वरण भात आणि भाजी भाकरी असते संध्याकाळी. हा वरण भात पुरी बी केलं ना आपल्याला. करत नाही तसं ती बघती ती थोडक्यात कसं होईल. कुणी घातलं तिला कोण नाही 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 ती बोक्याला दे अगं. भाकरी दे की मी तिला काला करून चालतो वरणाचा एका ताटलीत चारतोच तिला बी. रात्री जाऊन शेव द्यायची शेंगाय तशी हा मग लयच उलट भारी झालं कालवून बरं का. मग काय भात आहे रात्रीचा बघ भात परतू भात केला भात हो, परत आणि मग परत म्हणजे गरम कर नुसतं त्यात काय नका टाकून चांगला झाला आहे. पुढं करायचं आणि मला म्हणली मूग भात मी खाणार आहे आणि खाल्ला की राहिला कसं काय शिल्लक. थोडासा त्यातनं खाऊन राहिला बरं तुला घे ताईला हे देतो ताईला चारतो की आपल्या ताईला ह्यात चारू मम्मीला लय ताप द्यायचा नाही कळलं का. तू शेणबाळ आहे का नाही हुशार आहे का नाही सगळ्यात मोठा आहे का नाही आपली बारकी स्वामी नाही का नाही हा कळतं माझ्या बाळाला. कपडे एवढे लवकर घातले स्वरा कशाला टॉप घालायचा तिला सांगितलं मी लगेच घाल नको म्हणून. काय झालं लाडी सुट गाव वडावं असून बरं असून बरं मी देते हुडकून फ्रॉक अशी मागा घेऊन जेव ही अशी फ्रॉक हा घे मागणी खाली बसली का नाही खाली ही यायचं. सगळं नुसतं आणि गुंडाळायची तसंच. हा माग भरून देऊ नको गॅस शाळेत सुद्धा भात सांड तू जेवताना बी असं करा शाळेत बी हा तसं एकच फ्रॉक आहे काही 2 आहेत ते पण शाळेत का भेटणार असं का नाही आता या वर्षी नाही ते भेटणार एखाद्या चौथीला कुठले भेटते ते नाही होईल कपडे आणा लागते का फ्रॉक भाई आता कसं शाळेचे फ्रॉक ती नाही ते की आता काही नाही एक द्यायला पाहिजे आता कुठे ऑगस्ट आलं ना 15 ऑगस्ट त्याला द्यायला पाहिजे 6 जानेवारी नाही दिलं चालेल कारण ते चौथीला तिथनं पुढे चालत नाही ना ती एक द्यायला पाहिजे ड्रेस आहे का नाही शाळेने तिथं पळे असेल त्यातली त्यातली द्यावं तिला पळे बुकेल तिथे सकाळ सकाळी नाही नाहीत पळी तिकटाची असून तिकडं खाल्लं पाहिजे थोडं तिखट स्वामीन खाती हे केलेलं आहेत बिदी काला करून खायचा द्या थोडं ती बस स्वामीने देतो की पोट भरून जेवायचा काला करून खायचा काला टिकून नाही खायचं मोठं कसं व्हायचं मग बरं चालतंय चला बाय सगळ्यांना हा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये